बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जो अत्याचार सुरू आहे तो अत्याचार त्वरित जर थांबवायचा असेल तर केंद्र शासनाने ताबडतोब निर्णय घेऊन भले विश्वयुद्ध होऊ दे किंवा तिसरं महाविश्व युद्ध होऊ दे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तिथल्या हिंदूंची परिस्थिती फार डेंजर आहे आणि ह्या मुस्लिम कंट्रीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं एक फतव्या टाईप यांचं वागणं असतं की आतापर्यंत त्यांचा जर इतिहास बघितला इम्रान खान पासून त्यांच्या अगोदरपर्यंत पाकिस्तानमध्ये देखील उठाव होऊन त्या राष्ट्रपतीला पलायन करायला लागतं अशी ह्या देशांची परिस्थिती असते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की यांचा जर बिमोड करायचा असेल तर केंद्र शासनानं ताबडतोब ऍक्शन मध्ये येऊन त्यांना पत्रव्यवहार करा. त्यांचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत त्यांना लिखाण करून त्वरित हिंदूंच्यावरचे हल्ले जर थांबवले नाही तर जशा तसे उत्तर आम्ही तुमच्या राष्ट्रात येऊन देऊ अशा पद्धतीनं बोलल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत. याची दखल स्वतःला हिंदुत्ववादी सरकार जरी समजत असेल होय आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत जर त्यांनी हा निर्णय घेतला नाही तर इथले हिंदू भारत देशातील हिंदू सरकारचा देखील कायापलट करायला कमी पडणार आहेत. याकडे त्यांनी दुर्लक्षित करून चालणार नाही. पुन्हा एकदा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की हिंदूंवरच्या हल्ला जर त्वरित थांबवला नाही तर जशाच तसे उत्तर आपण द्यावं. केंद्र सरकारकडनं या विषयाकडे दुर्लक्ष होते असं वाटतं. 100% बघा अमेरिकेवर ज्यावेळी विमान डागलं जातं त्यावेळी त्यांनी कुठले काय सिटी करारावर सह्या असणाऱ्या कुठल्याही राष्ट्रांना बोलवलं नव्हतं. त्यांनी स्पष्ट सद्दाम हुसेनला उचलून नेलं. त्यांनी ओसामा बिन लादेनला उचलून नेलं. त्यांनी कोणाला विचारलं का आमच्या राष्ट्रावर हल्ला झाला आमचा आम्ही बघू. जर आमच्या धर्मावर आमच्या हिंदू लोकांच्यावर आया बहिणींच्यावर अत्याचार होत असेल तर कोणाला प्रश्न विचारण्यापेक्षा डायरेक्ट ऍक्शन मोड मध्ये येऊन उरी सारखा सर्जिकल स्ट्राईक करून जर एकदा विमानं तिकडून परत आली की हा हल्ला आपोआप थांबतो. यांच्यात काही गट्स नाहीत. मुस्लिम कंट्रीमध्ये बारीक 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 तुरळक राज्य गोळा करून 52 राष्ट्राचा आम्ही मालक आहोत अशा पद्धतीचा जो मुस्लिम कंट्रीचा आविर्भाव आहे तो जर संपवायचा असेल तर ह्याला सर्जिकल स्ट्राईक शिवाय पर्याय नाही. येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.